मोंता चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर आणि विशेष करून मुंबईच्या किनारपट्टीवर आता सतर्कता बाळगली जाते। मी सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे। या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। त्यामुळे मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत हा निर्णय कायम राहील असं सुद्धा बोलण्यात येत आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे हवामान अस्थिर झालं आहे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ही खबरदारी मेरीटाईम बोर्डाकडून घेण्यात आलेली आहे। मालदार कॅप्टन ही बोट मात्र तात्पुरती सुरू ठेवण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। तर इतर सर्व बोटी सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। या बोटींना अँकर टाकून त्या समुद्रातच थांबवण्यात आलेल्या आहेत। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सर्व मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावरच लावल्याची माहिती मिळते। दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे कोकणातील पाऊस वाढलाय। याचा फटका काजू बागांना सुद्धा बसतोय आणि सततच्या पावसामुळे काजूच्या झाडांवर बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतोय। काही भागात काजू मोहर गळून पडल्याची सुद्धा माहिती मिळते तर काही झाडं सुकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हवामान विभागाने नागरिकांना आता सतर्कतेचं आवाहन केलंय। मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय। पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहील आणि 5 तारखेपर्यंत ही परिस्थिती अशाच पद्धतीने राहणार असल्याची माहिती मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की ढगाळ वातावरण झालेलं आहे, समुद्र खवळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या ज्या बोटी आहेत त्या अँकर टाकून गळ टाकून समुद्रातच आता उभ्या केलेल्या आहेत। एकंदरीतच आता मोंता चक्रीवादळाचे जे परिणाम आहेत ते सुद्धा स्पष्टपणे दिसू लागले। त्यामुळे मासेमारांनी आणि त्यासोबतच शेतकऱ्यांनी किनारपट्टीवरच्या विशेष करून खबरदारी घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।